नमस्कार मित्रांनो, या तारखेपासून होणार पावसाचा जोर कमी। मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। काही ठिकाणी वादळी पावसाची हजेरी लागलेली आहे, तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या तारखांना पावसाचा जोर कमी होणार आहे, कोणत्या भागांमधून पाऊस विश्रांती घेणार आहे। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। तर मित्रांनो, 7, 8 आणि 9 जून या तारखांचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। 7 तारखेपासून महाराष्ट्राच्या काही भागातील पावसाचा जोर कमी होणार आहे। तर आपण स्क्रीनवर बघू शकतो, कोकण विभागातील पावसाचा जोर कमी होणार आहे। नाहीच्या बरोबर पाऊस राहणार आहे। तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर मराठवाड्यातील जे काही औरंगाबाद विभागातील जे काही पश्चिम भागातील जिल्हे असणार आहे, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये पावसाची शक्यता 7 तारखेपासून कमी होणार आहे। त्याचबरोबर औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद यातला जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता जैसी ती राहणार आहे। विदर्भाच्या जवळजवळ सर्वच भागामध्ये पाऊस आपल्याला 7 तारखेला बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर इतरत्र आपण जो भाग बघितला, या भागामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर दिसते, परंतु तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। किंवा 1-2 ठिकाणी या भागा मिळून 1-2 ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, 8 तारखेला सुद्धा पावसाचा जोर आहे तो कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभागामध्ये कमी असणार आहे। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद यातला जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे। हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। तसेच 8 जूनला जो काही विदर्भाचा परिसर आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये पावसाचा जोर जैसे ते राहणार आहे। ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 9 तारखेला 9 जूनला सुद्धा तीच कंडिशन असणार आहे। इतरत्र पावसाचा जोर असणार आहे तो नाहीच्या बरोबर असणार आहे। तुरळक भागामध्ये 1-2 ठिकाणीच कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग इतके भाग मिळून 1-2 ठिकाणीच आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। तर बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळेल। काही भागामध्ये ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण फार काही जोरदार पावसाची शक्यता नसणार आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता, जो काही कोकण विभाग आहे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर दिसते। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर दिसते। मराठवाड्यामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। तसेच विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस आपल्याला 9 जूनला बघायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। 7, 8 आणि 9 जूनला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। तर विदर्भाच्या भागांमध्ये पावसाचा जोर जैसे ते राहणार आहे। ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला विदर्भाच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळेल। धन्यवाद। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया याच्या सोबत, तोपर्यंत नमस्कार।